नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अधिक मास महिन्यामध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचं पारायण करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. पारायण कशा पद्धतीने करायचं, पारायणाचे नियम काय आहे, पारायणाची मांडणी कशा पद्धतीने करायची, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अधिक मास महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णू रूपी दत्त महाराजांची सेवा करू शकता. ज्यांना कुणाला दत्त महाराजांच्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचं पारायण करायचं होतं पण ते राहून गेलं, तर त्यांना ही अधिक मासाची संधी खूप चांगली आहे. या महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर ती सेवा उत्तम फळास येईल. तर पारायण कशा पद्धतीने करायचं, नियम कोणते आहेत, हे सगळं मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. तर सर्वात आधी श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताची मांडणी कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला दाखवते. आपण जशा पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची मांडणी करतो तशीच मांडणी आपल्याला श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताची मांडणी करायची आहे. आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे. सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची, त्यानंतर मंगल कलश स्थापन करायचा आहे. जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ती तुम्ही पाटावर स्थापन करू शकता. जर नसेल तर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही पाटावरती स्थापन करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने दिसते त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओची मांडणी करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मांडणी, कलश स्थापन करायचा आहे. कलश कशा पद्धतीने स्थापन करायचा, तर शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे अक्षता घालायचे आहे, हळदी कुंकू घालायचं आहे, एक फूल वाहायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला, आणि नारळ ठेवायचा आहे. विड्याची पाने, आंब्याची पाने तुम्ही कलशाला लावू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. घंटा ठेवायचा आहे. दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर ठेवा, किंवा स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल तर तोही तुम्ही या पारायणामध्ये ठेवू शकता. तर अशा पद्धतीने साधी सोपी मांडणी करायची आहे आपल्याला. आणि 7 दिवसाचं हे पारायण आहे. तर 7 दिवस आपल्या घरामध्ये अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे. मग तो तेलाचा तुम्ही लावू शकता. जर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तमच. जर नाही झाला तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता, पण अखंड आपल्या घरामध्ये हा दिवा तेवत राहिला पाहिजे. आता ग्रंथ ठेवण्यासाठी आपल्याला एक पाट लागणार आहे. त्या पाटावरती तुम्हाला एक कापड अंतरायचं आहे. पिवळा किंवा पांढऱ्या कलरचा कापड अंतरा. त्यावरती श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत तुम्हाला ठेवायचं आहे, आणि त्यावरतीच ठेवून तुम्हाला वाचन करायचं आहे. वाचन करत असताना हा ग्रंथ हातात घेऊन वाचन करायचा नाही. वाचन करण्या अगोदर तुम्हाला ग्रंथाची देखील पूजा करायची आहे. त्याला देखील हळदी कुंकू, अक्षदा, फुले वाहायची आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे. अशा पद्धतीने ग्रंथाची पूजा करून मगच आपल्याला वाचन करायचं आहे. वाचन करत असताना आसन घेऊन वाचनाला बसायचं आहे. आता त्याचे नियम काय आहे हे मी तुम्हाला सांगते. या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये जे नियम दिलेले आहेत तेच मी नियम तुम्हाला सांगणार आहे. तर ते नियम काय आहेत, तर सगळ्यात पहिला नियम आहे, पारायणाची सुरुवात स्नान करून शुचिर्भूत होऊन करावी. या ग्रंथाचे पारायण सर्व स्त्रियाही करू शकतात. धर्म, लिंग, जाती व वयाचे बंधन नाही. पारायण करताना साधकाने अन्नशुद्धी पाळून सात्विक आहार घ्यावा. म्हणजेच परांना आपल्याला वर्ज्य करायचं आहे. सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. कांदा, लसूण आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. पारायण कोणत्याही दिवशी सुरू करण्यास हरकत नाही. एका बसण्यात म्हणजेच एका बैठकीत पारायणाचे सर्व अध्याय पठन करणे शक्य नसल्यास त्या दिवसभरात अध्याय केव्हाही करू शकतात. मात्र त्या दिवशीचे अध्याय पूर्ण झाल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. अशा वेळी फराळाच्या पदार्थाचे सेवन चालेल. तर हा नियम असा आहे की तुम्हाला हे पारायण जर एका बैठकीत पूर्ण करायचे नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता, पण तोपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण करायचं नाही. फराळ, चहा, कॉफी, ड्रायफ्रूट्स वगैरे असे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. पूर्ण पोट भरून जेवण न करता थोडाफार नाश्ता करून तुम्ही या ग्रंथाचं वाचन करा. एका बैठकीत जर जमत नसेल तर थोड्या थोड्या वेळाने तुम्ही याचं वाचन करू शकता, पण जोपर्यंत वाचन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोट भरून जेवायचं नाही. आणि एका दिवसातच तुम्हाला ज्या दिवसाचे जे वाचन आहे ते तुम्हाला वाचन पूर्ण करायचे आहे. सोयर, सुतक व इतर अन्य कोणत्याही कारणाने पारायण चालू असताना खंड पडल्यास नंतर सोयीचा दिवस पाहून पुन्हा पहिल्या दिवसापासून प्रथम अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. कोणत्याही कारणाने पारायणात खंड पडला तर श्री दत्तप्रभूंचा कोप झाला, काही चुकले का असा किंतु मनात आणू नये. मासिक पाळीची अडचण म्हणा किंवा इतर कोणतीही अडचण, किंवा एखाद्याचा मृत्यू वगैरे झाला असेल आणि तुम्हाला जायचं असेल त्यावेळी काय करायचं, तर तुम्ही जाऊ शकता, पण परत तुम्हाला प्रथम अध्यायापासून तुम्हाला परत पारायणाला बसायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीची जर अडचण आली तर ते मासिक पाळीचे पण दिवस तुम्ही 4 दिवस सोडून
तुम्ही परत वाचनासाठी बसू शकता, पण जिथे तुम्ही वाचन सोडलेलं आहे तिथून सुरुवात करायची नाही, परत पहिल्यापासून तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे. पुढचा नियम असा आहे की कोणत्याही शारीरिक व्याधीमुळे जमिनीवर पारायणास बैठक करणे शक्य नसल्यास ज्यांना जमिनीवर शक्य नसेल त्यांनी खुर्ची किंवा सोयीच्या बैठकीत बसून पारायण करावे. आता वृद्ध आजारी माणसांना मांडी घालून बसता येत नाही किंवा काही पायाला इजा झाली असेल तर त्यांना मांडी घालून बसता येत नाही, तर त्यांनी खुर्चीवर वगैरे बसून वाचन केलं तरी चालेल. पुढचा नियम, पारायणाच्या सांगतेच्या दिवशी 11 ब्राह्मणांना जेवू घालणे शक्य नसल्यास एखाद्या दत्तस्थानावर यथाशक्ती दक्षिणा रक्कम अन्नदानासाठी द्यावी. पारायणाच्या सांगतेच्या दिवशी तुम्हाला 11 ब्राह्मणांना जेवू घालायचं आहे. 11 ब्राह्मणांना जेवू घालणं शक्य नसेल तर एखाद्या दत्त मंदिरात जा, तिथे यथाशक्ती तुम्ही दक्षिणा किंवा अन्नदान करू शकता किंवा शिधा तुम्ही देऊ शकता किंवा पैसे तुम्ही दान स्वरूपी तिथे ठेवू शकता. पारायण चालू असताना दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप चालू ठेवा. आता बरेच जण काय करतात माहिती आहे काय, वाचन झालं की झाली आपली सेवा सगळी संपली, पण असं करू नका. जर तुम्ही पारायणाला बसला आहात तर दिवसभर नामस्मरण करा, मंत्र जाप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपदे या मंत्राचा तुम्ही जाप करा. तर अशा पद्धतीचे हे नियम आहेत. खूप अवघड असे नियम नाही, खूप साधे सोपे नियम आहेत. तर हे नियम पाळून तुम्ही पारायण करू शकता. ब्रह्मचर्य पालन केलंच पाहिजे असं काही नाही, खूप अवघड नाहीत नियम. फक्त आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे, परान्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे. आता हा ग्रंथ कसा वाचायचा, पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवस 19 ते 22 अध्याय, पाचवा दिवस 23 ते 34 अध्याय, सहावा दिवस 35 ते 42 अध्याय, सातवा दिवस 43 ते 53 अध्याय. तर अशा पद्धतीचे हे अध्याय आहेत. पहिल्या दिवशी जेवढे दिलेले आहेत तेवढेच अध्याय आपल्याकडून त्या दिवशी झालेले पाहिजे. एका दिवसातच आपल्याला सगळे अध्याय पूर्ण करायचे आहेत. म्हणजे पहिल्या दिवशीचे 1 ते 6 आहे, तर पहिल्या दिवसात 1 ते 6 आपले पूर्ण झाले पाहिजेत. तर अशा पद्धतीने वाचन करायचं आहे. 53वा अध्याय 7व्या दिवशी आपला संपला की त्या दिवशी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं आहे. तर खूप साधे सोपे नियम आहेत, खूप अवघड असे नियम नाही. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचं पारायण करायचं असेल तर हरिभाऊ निटूरकर भाऊ महाराज यांनी प्रकाशित केलेलं हे तुम्हाला ग्रंथ घ्यायचा आहे. खूप साधी सोपी अशी मराठी भाषा आहे, आपली जशी बोलीभाषा आहे ना त्या पद्धतीतच हे सगळे अध्याय आहेत. तर तुम्हाला खूप सोयीस्कर जाईल हे वाचन करण्यासाठी आणि खूप छान अध्याय आहेत. आपलं जीवन बदलण्यासारखे हे अध्याय आहेत. जो कुणी श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचं वाचन करतो, पारायण करतो, तर त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच परिवर्तन घडतात, नक्कीच बदल घडत असतात. श्रीपाद प्रभूंनी केलेल्या लीलांचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे आणि जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतो त्यांना श्रीपाद श्री वल्लभांची प्रचिती येतेच येते. तर स्वतः श्रीपाद प्रभूंनी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बाप्पन्नाचार्युल्याच्या 33व्या पिढीतील असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. जो कोणी हा पारायण करतो तर त्याच्या उद्यापनाच्या वेळी, त्याच्या सांगतेच्या वेळी त्यांना गाणगापुरातून प्रसाद येतो आणि बऱ्याच भक्तांना हा अनुभव आलेला आहे. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचं वाचन झालं, सांगता झाली, त्यावेळी त्यांना गाणगापुरातून प्रसाद मिळाला. तर तुम्हीही ही महती जाणून आश्चर्यचकित व्हाल. पण खरंच श्रीपाद प्रभूंची अशी लीला आहे, त्यांची अशी प्रचिती आहे, बरेच त्यांचे अनुभव आहे भक्तांचे की त्यांना गाणगापुरातून प्रसाद मिळालेला आहे. तर खूप दिव्य असा हा ग्रंथ आहे. तर नक्कीच तुम्ही अधिक मासाच्या निमित्ताने या ग्रंथाचं पारायण करू शकता. खूप काही आपल्याला या ग्रंथामधून शिकण्यासारखं आहे. आपले जीवन बदलणारे असे हे ग्रंथ आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ग्रंथामधून मिळते आणि प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे हे देखील या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आरती दिलेली आहे, स्तोत्र दिलेलं आहे, श्रीपाद अष्टक आहे, श्रीपाद स्तोत्रम आहे, श्रीपाद बावनी आहे, यामध्ये हरिभाऊ निटूरकर महाराजांनी लिहिलेलं पसायदान आहे. तर प्रत्येक अध्यायाची फलश्रुती देखील यामध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला
पूर्ण ग्रंथाचं पारायण जमत नसेल तर तुम्हाला एक कोणतं तर अध्याय वाचायचा असेल तर आपल्या त्रासानुसार किंवा घरात जर शांती नांदत नसेल, सुखाची प्राप्ती हवी असेल तर पहिला अध्याय तुम्ही वाचू शकता, मनक्लेश निवारण करण्यासाठी दुसरा अध्याय वाचू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एखादा अध्याय निवडा आणि रोज त्याचं वाचन जरी केलं तर तुम्हाला त्याचे अनुभव दिसून येतील. तर नक्कीच ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृताचं वाचन कधी केलं नाही तर त्यांनी नक्कीच या महिन्यात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचं वाचन करावं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.